हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल। आज डे 5 यामध्ये आपण पाहणार आहोत की कॅनव्हास जोडून पट्टीवर आपण स्टिच कसं करायचं, बॉटम पट्टी कशी रेडी करायची। तर चला सुरू करूयात। यासाठी अगोदर मी कॅनव्हासची एक पट्टी कट करून घेतलेली आहे। त्याच्या दोन्ही बाजूने फॅब्रिक यूज करणार आहोत। दोन्ही बाजूने इक्वली स्टिच करून घ्यायचे। हा कपडा मी डायरेक्टली मेन आपले जे ड्रेस असतात त्याला न जोडता फक्त प्रॅक्टिससाठी घेत आहे। सेम पद्धतीने प्रॅक्टिस केली तर फिनिशिंगला खूप मदतही होते। तर आपण सुरू करूयात। दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी टिप देऊन घ्यायची आहे। लक्षात यावं म्हणून मी वेगळ्या कलरचे धागे या ठिकाणी यूज केलेले आहेत। या ठिकाणी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण फक्त कॅनव्हासवरती स्टिच केलं होतं। आता कॅनव्हास प्लस फॅब्रिकवरती स्टिच करतोय बिकॉज ऑफ प्रॅक्टिससाठी। डायरेक्टली कपड्यावरती जर घ्यायला गेलात तर कदाचित फिनिशिंग खराब येऊन तो ड्रेस किंवा तो ब्लाऊज खराब होऊ शकतो। तर अगोदर अशा पद्धतीने प्रॅक्टिस जर केली तर फिनिशिंगला अजून मदत होईल आणि तुमचा हातसुद्धा साफ होऊन जाईल। तर अशा पद्धतीने मी फर्स्टली झिगझॅग पद्धतीने घेतलेला आहे। त्याच्या अगोदर आपण एक बेसिक प्रॅक्टिस केली की स्ट्रेट लाईन शिलाईद्वारे आपण सरळ लाईन स्टिच करून घेतला होता। त्यानंतर आपण झिगझॅग लाईन स्टिच करतोय। त्यानंतर वलय आकारामध्ये आपण स्टिच करणार आहोत। बॉटम पट्ट्यांना मॅक्झिमम वलय आकारच दिला जातो। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने देते। जर बिगिनर असाल, नवीन असाल तर हे करत असताना थोडी अडचण येऊ शकते, त्यामुळे हळूहळू करा। मी आता सेम पद्धतीची सेकंड पट्टी रेडी करून घेतलेली आहे कॅनव्हासची। याला सुद्धा सेम दोन्ही बाजूने स्ट्रेट स्टिच करून घ्यायचे। एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचे। आपण प्रॅक्टिससाठी करतो आहोत यावरती, त्यामुळे हे थोडंसं खराब झालं तरीही चालेल। नवीन असाल तर नक्कीच होऊ शकतं, तर घाबरून जाऊ नका। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये येईल। या ठिकाणी हाफ स्क्वेअरमध्ये करते, तर ती सुद्धा कशा पद्धतीने घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। ऑडिओमधून लक्षात येत नसेल तर व्हिडिओमधून नक्कीच लक्षात येईल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे व्हिडिओ खूप जवळून आणि व्यवस्थित पहा। समजण्यासाठी खूप स्लोमध्ये व्हिडिओ घेतला आहे जेणेकरून प्रॉपरली लक्षात यावं। कॅनव्हास प्लस फॅब्रिकमध्ये जर स्टिच करत असाल, प्रॅक्टिस करत असाल तर फिनिशिंगला तुम्हाला खूप मदत होते। हाफ स्क्वेअरमध्ये या ठिकाणी स्टिच केले। आता या ठिकाणी डबल स्ट्रेट लाईन अँड ज्या आपण तिरप्या रेघा म्हणतो तशा पद्धतीने मी तिरप्या रेघा देऊन घेतलेल्या आहेत। यासुद्धा खूप मॅटर करतात स्टिच करत असताना। फायनलला तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मी या ठिकाणी कॅनव्हास प्लस फॅब्रिकमध्ये स्टिच केलेलं आहे। बॉटम पट्टी रेडी केलेली आहे। यामध्ये अजूनही खूप साऱ्या डिझाईन आहेत, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच। बट या ठिकाणी मी 4च रेडी केलेल्या आहेत। सगळ्या जवळून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की मी काय केलेलं आहे। डिफरंट कलरमध्ये असल्याने अजून सहज लक्षात येईल। वलय आकार, झिगझॅग पॅटर्न। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।